एक हिंदुस्तानी काफिर का सर मैंने जनरल मुशर्रफ के दस्तरखान पे रख दिया, हा डायलॉग ज्यावेळेला मेजर इक्बाल धुरंधरच्या त्या ट्रेलरमध्ये म्हणतो त्यावेळेला तो भारतीय सैन्याच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम करत असतो. कॅप्टन सौरभ कालिया आणि भाऊसाहेब तळेकर यांच्यासोबत पाकिस्तानने केलेला विश्वासघात हे भारतीय सैन्य विसरलं नव्हतं. इलियास कश्मीरीच्या क्रूरतेने भारतीय सैन्याचं रक्त हे सतत उसळत होतं. भारतीय सैन्याच्या मनात सुडाची आग ही सतत भडकत होती आणि सुरू झालं ऑपरेशन जालिम खंजर. ऑपरेशन जालिम खंजरला लीड करत होते मेजर गोपाल सिंग चंदावत आणि त्यांच्यासोबत होतं 19 ग्रेनेडियर्सचं घातक प्लटून. 19 ग्रेनेडियर्सच्या तुकड्या या एलओसी वरती तैनात होत्या. आदेश स्पष्ट होता, शत्रूला असा धडा शिकवा की त्याची पुढची पिढी ही थरथर कापली पाहिजे. कडाक्याची थंडी, काळी रात्र आणि चम सेक्टरचा तो दुर्गम भाग. 19 ग्रेनेडियर्सच्या घातक प्लटूननी इफ्तिकाराबाद या पोस्टवरती झडप घातली. हा फक्त हल्ला नव्हता तर तो तांडव होता आणि त्या तांडवमध्ये पाकिस्तानी पोस्टवरती रक्ताचे सडे पडले. हे ऑपरेशन इतकं सक्सेसफुल होतं की 14 पाकिस्तानी सैनिक जागच्या जागीच ठार झाले. 7 पाकिस्तानी सैनिकांना भारतीय लष्कराने पकडलं आणि यामध्ये चक्क एका पाकिस्तानी जनरलचा मुलगा लेफ्टनंट सामी याचाही खात्मा करण्यात आला. हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी त्या पोस्टवरील पाकिस्तानी सैन्याचे आयडी कार्ड्स, शस्त्रे आणि स्फोटकांनी भरलेल्या बॅगा ताब्यात घेतल्या. हे जगाला दाखवण्यासाठी पुरावे होते की आम्ही शत्रूच्या घरात घुसून शत्रूला मारू शकतो. या अतुलनीय साहसासाठी आणि यशस्वी नेतृत्वासाठी मेजर गोपाल सिंग चंदावत यांना वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या सोबतच या मोहिमेत असीम धैर्य दाखवणाऱ्या इतर जवानांनाही शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आलं. हा होता भारतीय लष्कराचा जालिम खंजर, ज्याने पाकिस्तानी लष्कराच्या मनात कायमची धडके भरवली. भारतीय सैन्य हे अशाच शौर्यगाथांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला या ऑपरेशन जालिम खंजर बद्दल काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.